चायनीजमधला एक प्रकार फ्राईड राईस रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले। फ्राईड राईस रेसिपी ही सर्वांची आवडती रेसिपी मी आज रेस्टॉरंट स्टाईल कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी आपल्याला जुना बासमती तांदूळ लागणार आहे। बघा याप्रमाणे आपला जुना बासमती तांदूळ घ्यायचा आहे आणि तो 2-3दा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि 2-3दा धुतल्यानंतर आपण त्याला अर्धा तास भिजत ठेवणार आहे, सोक करत ठेवणार आहे आणि त्यानंतर मी कुकरला लावून घेणार आहे। त्यात लिंबू आणि तेल आणि मीठ घालून घ्यायचं आहे। जर तुम्हाला कुकरमध्ये अंदाज येत नसेल भात शिजवण्याचा तर तुम्ही टोपामध्येही शिजवू शकता आणि तो 80% शिजवला गेला पाहिजे। तर त्याप्रमाणे आपण कुकरमध्ये 80% भात शिजवून त्याला थंड करत ठेवलेला आहे, एका ताटामध्ये काढून ठेवलेला आहे। आता आपण भाज्यांची तयारी करून घेऊया। तर भाज्या कापून घ्यायच्या आहेत। कोबी आणि गाजर मी किसून घेतलेलं आहे, तुम्ही त्याप्रमाणे किसून घेऊ शकता आणि कांद्याची पात मी सुरीने बारीक कापून घेणार आहे। बघा याप्रमाणे मी गाजर आणि कोबी किसून घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या, आलं घेतलं आहे ते पण मी कापून घेणार आहे, बारीक किसून घ्यायचं आहे त्याला आणि कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत। बघा याप्रमाणे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। आता कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल ओतून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आलं आणि मिरची टाकून घेणार आहे आणि आलं थोडंसं लालसर झाल्यानंतर आपल्याला कांद्याची पात टाकून घ्यायची, कांदे टाकून घ्यायचे आहेत। कांद्याची पात आपण नंतर टाकणार आहोत। बघा याप्रमाणे आपण सगळे कांदे टाकून घेऊया आणि परतून घेऊया आणि थोडंसं मऊसर झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काळी मिरी पावडर घालून घ्यायची आहे 1 टीस्पून आणि फ्राईड राईस मसाला बाजारामध्ये जो भेटतो तो आपण टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं त्याला परतून घेऊया। आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं आपण तुम्ही मसाले घालू शकतो आणि आपण सगळ्या भाज्या आपण त्यात टाकून घेतलेल्या आहे। ग्रीन चिली सॉस आपण 1 चमचा टाकलेला आहे आणि डार्क सोया सॉस आपण 1.5 चमचा टाकलेला आहे आणि तो परतून घेणार आहोत। बघा याप्रमाणे परतून घेऊया आणि भाज्यांना लागणार आपण मीठ घालून घेणार आहोत। चवीनुसार मीठ घालून घ्या आणि परत 1 मिनिट परतून घेऊया। मीडियम गॅसवरतीच आपल्याला परतून घ्यायचं आहे। वाफेवर भाज्या शिजल्यानंतर आपल्याला राईस घालून घ्यायचं आहे आणि तो पण आपण 1 मिनिट चांगला व्यवस्थित परतून घेणार आहोत। याप्रमाणे आपण सगळ्या भाज्या त्याच्यात मिक्स करून घेतलेल्या आहेत। बघा याप्रमाणे आपला फ्राईड राईस तयार झालेला आहे। याप्रमाणे तुम्ही फ्राईड राईस रेसिपी बनवू शकता। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।